पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अनेक जण अपक्ष निवडणूक लढत आहेत। भाजपाचे विनायक सगर यांनी देखील उमेदवारी नाकारल्याने प्रभाग क्रमांक 2 तरोडामधून अपक्ष निवडणूक लढत आहेत। आज सगर यांनी चैतन्यनगर येथील शिवमंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। विनायक सगर हे मागील 10 वर्षापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत। उमेदवारीसाठी भाजपने शेवटपर्यंत झुलवत ठेवले असा आरोप विनायक सगर यांनी केलाय। महापालिका निवडणुकीत माझा विजय होणार असा विश्वास विनायक सगर यांनी व्यक्त केलाय। यावेळी येरावार, नागनाथ देशमुख, सुधाकरराव पाठक, आनंदराव सावंत, श्यामसुंदर देशमुख, कवठेकर, सुभाषराव आचमे, बाबूराव आयनेले, विनायकराव आचमे, नागोराव कंगेवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण प्रचाराचं नारळ फोडलाय, काय सांगाल? मी विनायक श्रीराम सगर, प्रभाग क्रमांक 2 तरोडा बुजुर्ग ओबीसी पुरुषमधून उमेदवारी दाखल केलेली आहे। मी तरोडा भागात 30 वर्षापासून जनतेची सेवा करतो व राजकारणात आहे। 2000 मध्ये मी या ठिकाणी उपसरपंच म्हणून कार्य केले। पाणी पुरवठ्याच्या योजनामध्ये त्यावेळेस जेव्हा पाणी टंचाई होती त्यावेळेस मोफत टँकरनी जनतेला पाणी दिलं। 2004ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो। 2010ला महानगरपालिकेचा सभापती आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो। त्यानंतर 10 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचा मराठवाडा संपर्क म्हणून कार्य करत होतो। मागील 2 लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि मराठवाड्यातला पूर्ण प्रवास मी 2-2, 3-3 वेळेस केला होता। मी भारतीय जनता पार्टीकडे आपली उमेदवारी मागणी केली होती। मला आखरीच्या क्षणापर्यंत सांगण्यात आले की तुझी उमेदवारी निश्चित आहे। पण मी 30 वर्ष कार्य करत असताना सुद्धा सतत आपल्या जनतेच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो। नवदुर्गा महोत्सव मंडळ हा 30 वर्षापासून मी स्थापन केलेला आहे। नवदुर्गा महोत्सव मंडळात अनेक उपक्रम घेतो, दांडिया स्पर्धा असो, रक्तदान, एवढं सगळं माझं कार्य असताना जनतेच्या सुखादुखामध्ये कधी अर्ध्या रात्री धावून जातो। आज 10 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी नाही। लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा मी जनतेसाठी 2 करोड रुपयाचा विकासाचा निधी या वार्डा प्रभागामध्ये आणला। त्याचे कामंसुद्धा संपलेले आहेत। एवढं काम करूनसुद्धा मला पक्षाने अन्याय केला, म्हणून मी ठरवलं की अन्यायाविरुद्ध लढा, संघर्ष योद्धा म्हणून मी या ठिकाणी अपक्ष म्हणून उभा टाकलो। येणाऱ्या 15 तारखेला डिसेंबरला माझ्या अपक्षाचे मला चिन्ह मिळालेले आहे टीव्ही। या टीव्ही निशाणीवर या तरोडा भागातील सर्व म्हणजे मायबाप, माता, भगिनी मला आशीर्वाद देतील याची मला पूर्ण आशा आहे आणि मी प्रचंड मतांनी निवडून येईल, मी आश्वासन करतो।